प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. युअर वर्ड्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. किती वेळा आपण रोज सकाळी उठल्यावर आपल्या दिवसाला आशीर्वादित म्हणतो. किती वेळा आपण छोट्या छोट्या गोष्टीसाठी परमेश्वराचे आभार मानतो. आजच्या दिवशी तुम्ही आभार मानलेत का की तुम्ही आज श्वास घेताय? तुम्ही आभार मानले का की परमेश्वराने आज ना असं उघडं नग्न फिरू दिलं नाही? आजच्या दिवशी आभार मानले का की रोज तुम्ही जे ब्लँकेट, ज्या बेडवर झोपता, जी चादर घेऊन झोपताना परमेश्वराने प्रोव्हाइड केले. देर आर सो मेनी पीपल या गारव्यामध्ये, ह्या थंडीच्या दिवसात ते बाहेर आहेत. आय बी थँकफुल. ह्या छोट्या गोष्टींसाठी कधी परमेश्वराचे आभार मानलेत? रोज आपल्याकडे सुंदर पाण्याचा पुरवठा होतो, परमेश्वराचे आपण आभार मानतो का? हालेलुया. मी माझ्या मोठ्या मुलीला शिकवत होते की जे काही परमेश्वराने दिलंय ना, ती गोष्ट आपण ना परमेश्वराकडे आपण प्रत्येक गोष्टीसाठी प्रार्थना का करतो, आभार प्रदर्शन का करतो माहिती? ज्यावेळेस आपण प्रार्थना करतो, आपण त्या गोष्टीला ब्लेस करतो, आपण आशीर्वादित करतो आणि परमेश्वराच्या नावाने ग्रहण करतो ना, ती आपल्यासाठी आशीर्वाद बनते. बट द मोमेंट, ज्यावेळेस खाण्याबद्दल मी तिला शिकवत होते, ज्या क्षणाला मला हे आवडत नाही, हे असं होतं, ज्यावेळेस तुम्ही बोलता ना, तर ती समोरची गोष्ट भले सुंदर ना, चांगलं, खूप हेल्दी फूड, चांगलं जेवण तुमच्या समोर ठेवलेलं असेल, पण ज्या वेळेस तुम्ही हे मला आवडत नाही, माझी इच्छा नाही असं बोलता ना, ते अन्न भले तुम्ही नाही का खाल, पण ते अन्न तुमच्यामध्ये काहीच चांगलं प्रोव्हाइड करू शकत नाही. त्याचे सत्व, त्याचे गुणधर्म तुमच्यामध्ये येत नाहीत. का हे होतं माहिती? बिकॉज यू कर्स दॅट फूड. त्या मी 2 दिवसापूर्वी तुम्हाला मी व्हिडिओ दाखवला होता. त्याच्यात तो एक्सपेरिमेंट काय होता माहिती? एका बीकरमध्ये किंवा एका काचेच्या ग्लासमध्ये पाणी घेतलंय आणि नाही का संथ म्हणजे साधं पाणी घेतलंय. ओके, काही विशेष वेगळं स्पेशल ठिकाणचं पाणी आणलेलं नाही, साधं पाणी घेतलंय आणि त्या पाण्याच्या ग्लासला फक्त म्हणजे इमॅजिन केलं की थँक्यू बोललं किंवा त्याच्या समोर लिहिलं, तर त्या पाण्याच्या ग्लासमध्ये सुंदर डायमंड शेप स्ट्रक्चर तयार होत आहे. त्याला आय लव्ह यू म्हटलं किंवा विचार केलं मनामध्ये, तर त्याचं नाही का अजून एक सुंदर ना मॉलिक्युलर स्ट्रक्चर तयार होत आहे. किंवा त्याला अजून एंजल किंवा प्रेयर असे शब्द वापरले की अजून सुंदर 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 ना स्ट्रक्चर तयार होत आहेत. पण ज्या क्षणी आय हेट यू बोललं किंवा फक्त विचार केला की मला आवडत नाही किंवा हे चांगलं नाहीये किंवा एखादा कर्सफुल वर्ड बोलला, ते पाणी अस्थिर झालं. ते पाण्याचं पूर्णपणे नाही का स्ट्रक्चर बदलून गेलं, एकदम विचित्र झालं. ज्या वेळेस एक गढूळ पाण्याने भरलेला ग्लास आणला, जे दूषित पाणी होतं, त्या पाण्यावर प्रार्थना केली, तर 1 तासानंतर त्या पाण्यामधलं, ज्यावर प्रार्थना केली होती, जे पाणी गढूळ आहे, जे दूषित आहे, जे घाणेरडं आहे, प्रार्थना केल्यानंतर 1 तासानंतर ज्यावेळेस ऑब्झर्व केलं मायक्रोस्कोप खाली, त्या पाण्यामध्ये खूप सुंदर डायमंड पॅटर्न, सुंदर मॉलिक्युलर स्ट्रक्चर तयार झालं होतं. हालेलुया. सो हे बाह्य स्वरूप कसं दिसतंय ह्याला फरक पडत नाही, आतमध्ये काय घडतंय. आपण जवळजवळ 70-75% पाण्याने बनलेलो आहोत. आपल्या मेंदूमध्ये सुद्धा 80% वॉटर आहे. हालेलुया. सो विचार करा, ज्यावेळेस तुम्ही स्वतःबद्दल चांगलं विचार करता ना, तुमच्या शरीरात असलेली पेशी, तुम्हाला माहिती आहे, एक सिंगल सेल जरी घेतली ना, ती सुद्धा, त्याच्यामध्ये सुद्धा पाणी असतं. पाण्याशिवाय ओके, किंवा त्या वॉटर शिवाय कुठलीच पेशी आपली काम करू शकत नाही. हालेलुया. तो एकूण एक पेशीच्या लेवलला, सेल्युलर लेवलला ह्या गोष्टी घडतात, सेल्युलर लेवलला. हालेलुया. सो असंच तुमच्या शरीराचा एखादा अवयव अपयशी काही फेल होत नाही, असंच तुम्ही खूप मोठ्या आजाराने पडत नाहीत. हालेलुया. तुम्ही तुमच्या विचाराने तुमच्या स्वतःला बदलू शकता. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. तुम्ही जसं विचार करता, तुमच्या शरीरातल्या पेशी तसं रिस्पॉन्स देतात. मग समोरच्या ज्यावेळेस गोष्टीला तुम्ही नावं ठेवता ना, तर ती गोष्ट तुमच्या शरीरामध्ये तशाच प्रकारे काम करते. हालेलुया. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट, खूप महत्वाचे आहे. जरी ह्या गोष्टी ना आमच्याकडे आज भरपूर प्रूफ आहे, वचनातून, सायंटिफिकली, प्रयोगाद्वारे केलेले, लोकांच्या अनुभवाद्वारे. पण मी तुम्हाला सांगते, लाईक माय हजबंड, फ्रॉम द बिगिनिंग, सुरुवातीपासून त्यांचं होतं नकारात्मक बोलायचं नाही. जे देवाच्या वचनामध्ये नाही ते बोलायचंच नाही. देयर वॉज अ टाइम आय यूज टू आर्ग्यू विथ हिम. म्हणजे नवीन नवीन सुरुवातीच्या काळात ओके, मी आर्ग्यू करायचे. जर मला दुखतंय तर मी बोलणार मला दुखतंय. ऍज अ डॉक्टर जर माझ्याकडे पेशंट आले आणि मला काहीच झालं नाही म्हणाले, तर काय म्हणजे आर्ग्यू करायचे इन द सेन्स कोणाला कमीपणा दाखवायचे असं नाही. आय यूज टू से
की बरोबर आहे, ही माझी चूक होती. ओके, मी म्हणायचे की बरोबर आहे, आपण नकारात्मक नाही बोललं पाहिजे असं नाही, पण जर एखाद्याला त्रास होतोय तर तो व्यक्ती बोलणार ना, मला त्रास होतोय. जे एखाद्याला बरं वाटत नाही त्या व्यक्तीने बोललं पाहिजे. एखादी व्यक्ती डिप्रेस आहे तर ती बोलणार मी डिप्रेशन मध्ये. जर तुम्ही स्वतः सहन करताय नाही, काहीच नाही असं नुसतं बोलून होणार नाही ना, तुमच्यामध्ये आतून बदल झाला पाहिजे. आणि युज टू से नाही, नाहीच बोलायचं, नाहीच बोलायचं. सो आम्ही असं खूप का नाही बोलायचं, म्हणजे आम्ही बरेच वेळा आमचे बरेचसे रेव्हलेशन आमच्या या छोट्या छोट्या अशा वादविवादातून आम्हाला मिळतात, छोट्याशा डिबेटमधून आम्हाला मिळतात. मग हे असं का, मग आम्ही विचारात पडतो, मग असं का नाही, मग असं का केलं पाहिजे, ह्याच्या मागे कारण काय. देन वी स्टार्ट स्टडिंग. मग आम्ही बायबल वाचतो, आम्ही वेगवेगळे रेफरन्सेस काढतो. अशा प्रकारे आम्हाला वेगवेगळं प्रकटीकरण, वेगवेगळी वचनं मिळत जातात. प्रेज द लॉर्ड. सो त्यावेळेस पासून त्यांचं एक होतं की नो, आपण नकारात्मक बोलायचंच नाही. आणि तेव्हापासून ते मला सांगायचे, म्हणजे मी किती वर्षापासून त्यांच्याकडून ऐकते की आपल्या शब्दांद्वारे आपण काम करतो. आपले शब्द शब्द शब्द, ही इज द मॅन, यु नो, माय हजबंड इज अ मॅन लाईक हू इज व्हेरी व्हेरी केअरफुल अबाउट हिज वर्ड्स. कित्येक वेळा असं सहज बोलण्यामध्ये मस्करीत काही शब्द निघून जातात, बट देन ते असे थांबतात आणि म्हणतात, अरे हे असं नाही बोलायला पाहिजे होतं, हे शब्द बरोबर नव्हते, हे देवाच्या वर्डच्या देवाच्या वचनाशी समरूप नव्हते. सो ही इज सो मच, यु नो, सो मच अटेंटिव्ह वेन ही स्पीकिंग. मला एफर्ट्स घ्यावे लागले बिकॉज मी खूप असं इतकं जास्त मला हे त्यावेळेस रेव्हलेशन हे नव्हतं. पण मी तुम्हाला सांगते, आपले शब्द आपल्याला घडवतात. आपले शब्द आपलं जग निर्माण करतात. आपले शब्द आपली रियालिटी बनतात. हालेलुया. पण ज्यावेळेस तुम्ही शब्द बोलताय ना, यू थिंक लाईक दॅट, यू स्टार्ट, यु नो, वॉकिंग इन दॅट डिरेक्शन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कधीच असं समजू नका काही होत तर नाही, काही होत तर नाही. तुम्ही एकदा व्हावं म्हणता आणि होत नाही, होत नाही 10 वेळा म्हणता, तर तुम्ही जे एकदा व्हायला पाहिजे बोलल्याने होणार नाही. ओके, डोंट से होत नाहीये, मी बोलल्याने होत नाहीये, मी केलं तर होणारच नाही, मला माहितीये मला हे मिळणारच नाही, मला माहितीये मला गरज असल्यावरच अशा गोष्टी घडणार, सगळे लोक नाही का निघून जाणार. कशाला बोलताय, कशाला बोलताय. हालेलुया. आम्ही आम्ही लिटरली नाही का असे बसतो आणि एक्सपेरिमेंट करतो. आम्ही असं ठरतो, चल आपण ना आता ह्या गोष्टी बोलायच्या, मॅनिफेस्ट करून पाहायच्या. लिटरली आता ना असं आम्हाला पहिलं जितका वेळ लागायचा तितका वेळ लागत नाही. वी जस्ट से थँक यू लॉर्ड, तू आम्हाला या या गोष्टी दिल्या आहेत आणि आम्ही त्या ब्लेसिंग मध्ये चालताना पाहत आहोत. आज आम्ही जे दिवस पाहत आहोत, आज इतकं सहज झालंय, इतके सारे आशीर्वाद आहेत, इतक्या क्षेत्रामध्ये परमेश्वराने उंच केलंय वेगवेगळ्या एरियामध्ये. पण काही दिवसांपूर्वी, काही वर्षांपूर्वी, ओके, ह्या गोष्टी ज्या आम्ही बोलले होतो ना, त्या आम्ही अस्तित्वात झालेल्या पाहत आहोत. म्हणजे किती सुंदर परमेश्वराने ठेवले. आपल्याला विचार सांभाळायचे आणि काय बोलतो इथे लक्ष द्यायचंय. आपल्या शब्दानुसार गोष्टी घडतात. प्रेज द लॉर्ड. देवाने आपल्याला बोलणारे व्यक्ती बनवलंय, देवाने आपल्याला कम्युनिकेट करायला शिकवलंय. यु नो, ज्या वेळेस याईराची मुलगी मरण पावली, याईर कुठे आलाय, येशूकडे. प्रभूजी चला माझी मुलगी मराल. याईर कोण आहे, याईर एक ना हे एक सभास्थानाचा अधिकारी आहे. प्रेज द लॉर्ड. येशूला बोलवतो की चला माझी मुलगी मरायला टेकलीये, तिला वाचवा. आणि येशू याईर सोबत निघालाय. आणि वाटेत काय होतं, तिकडे रक्तस्रावी स्त्री भेटते, तिकडे थोडाफार वेळ जातो आणि परत येशू याईर सोबत चालले. काही लोक येतात पळत पळत पळत, याईर तुझी मुलगी मेलीये, कशाला गुरुजींना त्रास देतो, आता येशू येऊन काय करणार आहे. आणि असा याईर असा तुटलेल्या अवस्थेत असा दुःखात जाणारच असतो. प्रभू येशू लगेच त्याला म्हणतो, मुलगी मेली नाहीये, धीर धर, बिलकुल नकारात्मक विचार करू नको. प्रभू येशू लिटरली याईरला सांगतो, विश्वासाला धरून राहा, असं काही बोलू नको. हालेलुया. विचार करा, मुलांच्या जीवनामध्ये एका बापाचे किंवा आईचे शब्द किती महत्वाचे आहेत. व्हॉट यू स्पीक अबाउट युअर चाइल्ड इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. तुम्ही ऍज अ मदर अँड फादर, माता पिता म्हणून तुम्ही तुमच्या मुलांविषयी काय बोलताय, मुलांबद्दल काय कन्फेस करताय, मुलांबद्दल काय घोषणा करताय, हे खूप महत्वाचं आहे. मुलं कशी वागतायत, मुलं काय करतायत हे तुम्ही बोलताय का, मुलं कशी व्हावीत हे जे तुम्हाला पाहिजे ते तुम्ही बोलताय. जे पाहिजे तुमच्या मुलांसाठी उत्तम ते बोला. तुम्हाला माहिती आहे, यहुदी लोकांमध्ये एक नियम आहे आणि खूप चांगला आहे. यु नो, आजही तुम्ही यहुदी लोकांमध्ये इस्रायलकडे जा, यु नो, आठवड्याचा एक विशेष दिवस असतो, स्पेसिफिकली फ्रायडे और वेनसडे, मला एवढं आठवत नाही आता, पण एक विशेष
विशिष्ट दिवस असतो आठवड्याचा, ज्या दिवशी नाही का ती पूर्ण फॅमिली एकत्र येते, पूर्ण परिवार एकत्र येतो आणि आई वडील जे आहेत त्यांची जेवढी पण मुलं आहेत त्या मुलांना बोलवतात, त्या मुलांच्या डोक्यावर हात ठेवतात आणि बायबलची वचनं लिटरली त्यांच्यावर प्रोक्लेम करतात, त्यांना सांगतात. आणि हा हा दिवस त्यांच्यासाठी विशेष असतो. विशेष प्रत्येक आठवड्यामध्ये हा एक दिवस त्यांच्याकडे असतो. आपण रोज आपली आपली प्रार्थना करतो, मुलांसाठी बोलतो, परंतु त्यांच्याकडे ना असं एक एक पद्धत आहे, एक रिच्युअल आहे की आठवड्यातून नाही का हा एक दिवस तुम्ही तुमच्या मुलांवर हात ठेवून त्यांच्यावर ते ब्लेसिंग्स कन्वे करायचे, ते बोलायचे, हालेलुया, त्या आशीर्वादाची, त्या वचनांची घोषणा करायची. प्रेज द लॉर्ड. मुलांसाठी सगळ्या उत्तम गोष्टी ते बोलतात. पहा, यहुदी मुलं तुम्हाला कधीच लाचार दिसणार नाही. इस्रायली लोकांकडे पहा, ते सगळेजण वेल एस्टॅब्लिश खूप चांगले, स्थिर, चांगल्या स्वभावाचे, चांगले असतात, कारण त्यांच्या कुटुंबामध्ये हा नियम आहे. प्रेज द लॉर्ड. आपल्या इकडे होतं का असं? प्रेज द लॉर्ड. आपण आपण ऍज अ लाईक ऍज बिलीव्हर, ओके, ऍज अ ख्रिश्चन आपण अशा काही गोष्टी अशा करतो का? आपण फक्त चर्चमध्ये गेल्यावर ख्रिश्चन असतो आणि इतर वेळेस सामान्य लोक बनून जातो का? तर बदला. हालेलुया. ही गोष्ट बदला. तुम्ही इतर वेळेसही ख्रिस्तीच असले पाहिजे. मग तुम्ही घरात आहे, तुम्ही बाहेर आहे, तुम्ही मंडळीत आहे, तुम्ही ऑफिसमध्ये, स्कूलमध्ये, कॉलेजमध्ये, कुठेही तुम्ही असाल, तुम्ही ख्रिस्ताचं प्रतिनिधित्व करता, हे विसरू नका. यू रिप्रेझेंट क्राइस्ट. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. सो तुमची भाषा वचन असलं पाहिजे, सगळं काही वचन असलं पाहिजे. मला अनिल कांचं ते गाणं खूप आवडतं. ओके, यीशु मेरे साथ है, यीशु मेरे अंदर है, यीशु को मैं पहने हूं, मुझ में वो जिंदा है. हालेलुया. हे असंच असलं पाहिजे. हे वचन आहे. हे काही असं गाणं लिहायचं म्हणून सुंदर ओळी कोणी रचलेल्या नाही. दिस इज द वर्ड ऑफ गॉड. प्रभू येशू आपल्यामध्ये, आपण येशू ख्रिस्तामध्ये आहोत, आपण ना येशू मध्येच आहोत. प्रेज द लॉर्ड. हे विसरू नका. सो टेक केअर ऑफ युअर वर्ड्स. जे पाहिजे ते बोलत राहा, बोलत राहा, बोलत राहा, बोलत राहा. फॉर एक्झाम्पल, समजा कोणाचा पती पत्नीमध्ये कोणाचा नवरा खूप व्यसनाधीन आहे, कोणाला लाईक तुम्हाला माहितीये, व्यसन लागलं की सगळ्या चुकीच्या गोष्टी, चुकीचं फ्रेंडशिप, मग पैसा, मग गरिबी, मग दरिद्री, मग भांडणं आणि सगळ्या गोष्टी चालू राहतात. कर्ज मेन होतं. प्रेज द लॉर्ड. सो कित्येक लोकांच्या बाबतीत असं होतं की व्यसनामुळे परिवार उद्ध्वस्त होतात, मुलाबाळांचं नुकसान होतं आणि मुलं सुद्धा त्याच वाईट गोष्टीमध्ये वाढतात. सो जर तुम्ही दरवेळेस चर्चला येताय, माझा नवरा नाही का इतका पितो, इतका त्रास देतो, चर्चची कोणती सिस्टर आली की तेच रडगाणं जगाताय, कॉलवर पण वेगवेगळ्या प्रेयर ग्रुपला तुम्ही कॉल करताय, माझ्या नवऱ्यासाठी प्रार्थना करा, माझा नवरा सुधरू दे, माझा नवरा दारू पितो, आम्हाला एवढं छळतो, हे छळतो. प्रत्येक आठवड्याला तीच प्रेयर रिक्वेस्ट, प्रत्येक आठवड्याला तीच प्रेयर रिक्वेस्ट. परत समजा एखादा आठवडा थांबला की पुढच्या आठवड्यामध्ये अजून भर टाकून, असं वागलं, तसं वागलं, पैसे दिले नाही, काही नाही, घरातल्या वस्तू नेऊन विकतोय, काहीच कळत नाही, कुठेही पिऊन पडतोय. इफ एव्हरी वीक यू आर गोइंग अँड यू आर जस्ट सेइंग की नवऱ्यासाठी प्रार्थना करा, नवऱ्यासाठी प्रार्थना करा, असं व्यसन येतं आणि दरवेळेस प्रार्थना करताय, महिने होऊन गेले, वर्ष होऊन गेले, काहीच बदल घडत नाही, मग असं अजून किती वर्ष तुम्ही तेच सांगणार आहे? प्रेज द लॉर्ड. तुम्ही तुमची भाषा बदलता का? तुम्ही तुमच्या नवऱ्याला एक दारुडा म्हणूनच पाहताय, एक कमजोर व्यक्ती म्हणूनच पाहताय, एक पापी व्यक्ती म्हणूनच पाहताय. तुम्हाला बदल झालेला दिसेल. तुम्हाला कसं पाहायचं माहितीये? ख्रिस्त जसं पाहतो तसं. हालेलुया. प्रभू येशू आपल्याला इतरांसोबत म्हणतोय की नाही का, ममतेने वागा, सौम्यतेने वागा. इथे आपण आपल्या नात्यांमध्ये, आपल्या घरामध्ये वागत नाहीये. तुम्हाला तुमच्या पतीमध्ये नाही का एक देवाचा सेवक, एक परमेश्वराने ज्याच्यासाठी प्राण अर्पण केलाय, तो व्यक्ती एक जीव दिसतोय का? त्या व्यक्तीमध्ये नाही का देवाची योजना पाहायला शिका. ती व्यक्ती परमेश्वराचा संकल्प होती आणि म्हणून इथे पाहायला शिका. अँड स्टार्ट ब्लेसिंग. आय एम टेलिंग यू, इन्स्टेड ऑफ कोणाला सांगण्यापेक्षा किंवा काय की असंच आहे तसंच, हे सगळं बंद करा. जे पाहिजे ते बोलायला लागा, जे पाहिजे ते बोलायला लागा. आज इतके महिने, वर्षानुवर्ष नकारात्मक बोललं ना, असं व्यसन आहे, तसं व्यसन आहे, हे आहे ते, मग काही दिवस द्या ना ह्या ज्या पाहिजे त्या गोष्टी बोलायला. प्रेज द लॉर्ड. जे पाहिजे ते बोलत राहा, बोलत राहा. तुमचे शब्द ते त्या गोष्टी मॅनिफेस्ट करणार आणि हेच देवाने आपल्याला सांगितलं आहे की आपण काय बोलावं आणि काय नाही. तुमच्या मुखातून कसलंच कुचकं भाषण न निघो. हालेलुया. परंतु उन्नतीकरिता, समोरच्या व्यक्तीच्या उन्नतीकरिता जे चांगलं आहे ते निघो. हाऊ कुड नो, like you can have hatred or you can have unforgiveness.
प्रेज द लॉर्ड. ती अक्षमा राग कसं काय राहू शकतो त्याच व्यक्तीविषयी, भले त्या व्यक्तीने तुम्हाला त्रास दिलाय, छळलंय, पण ज्यावेळेस आपण देवाच्या समोर जातोय ह्याच गोष्टी घेऊन आपण कसं काय देवाच्या समोर जाऊ शकतो? तुम्ही तुमच्या मुलांसाठी चांगलं बोलू शकत नाही, तुम्ही तुमच्या पत्नीसाठी किंवा पतीसाठी देवाच्या वचनांची घोषणा करू शकत नाही, रोज त्यांना देवाच्या नावाने ब्लेस करू शकत नाही. तुमच्यासाठी तुम्हाला परमेश्वर कसं इतर ठिकाणी उभं करेल? परमेश्वर म्हणतो आपल्या शत्रूंना आशीर्वाद द्या. इथे घरात जे नातेवाईक आहेत त्यांच्यासाठी मुखातून नाही का मनापासून आशीर्वाद निघत नाहीत. इज इट पॉसिबल? नाही, हे असंच आहे. वाईट वाटणार, वाईट वाटू द्या. हे वाईट वाटण्यावरच आपल्याला विजय मिळवायचा. आपण भावनेने, इमोशन्सने चालतो का? आपण जसं पाहतो तसं चालतो का? नो, यू वॉक बाय फेथ. विश्वासाने चालणारा व्यक्ती जगाची भाषा वापरत नाही. विश्वासाने चालणारा व्यक्ती परमेश्वराची भाषा वापरतो. हिज व्होकॅब्युलरी इज डिफरंट. त्याचा शब्दकोश पूर्ण वेगळा आहे. एक विश्वासाने चालणारा व्यक्ती देवाचे शब्द वापरतो. हालेलुया. परमेश्वर एका मेलेल्या व्यक्तीला तो झोपलाय असं म्हणतो. प्रभूने कधीच मृत्यू नाही का असं बोललं नाही. ज्यावेळेस खूप वेळा शिष्य म्हणत होते, प्रभूजी लाजरस झोपलाय तो उठेल ना, आपण उठवायला का जातोय, तेव्हा त्यांना समजावं म्हणून प्रभू म्हणतो की तो मेला आहे. हालेलुया. अदरवाईज हा शब्द पण आपला प्रभू कधी उच्चारत नाही, फक्त स्वतःबद्दल तो बोललेला, ते पण एका वेगळ्या भाषेमध्ये. हे मंदिर तुम्ही पाडून टाका, मी 3 दिवसात हे नाही का पुन्हा उभारेन. हालेलुया. God is not in the favor of spreading death or speaking death. No, he is the God who is full of life. तो जीवनाचा परमेश्वर आहे, तो जीवन बोलतो. बायबल सांगतं येशू ख्रिस्त मार्ग, सत्य आणि जीवन आहे. हालेलुया. मार्ग, सत्य, जीवन, जीवनच मिळणार तुम्हाला प्रभू येशू मध्ये. हालेलुया. स्पीक लाईफ. कुचक भाषण बोलू नका. तुमच्या त्या लोकांसाठी जीवनाची घोषणा करा, त्या लोकांसाठी आशीर्वाद बोला जे तुम्हाला त्रास देतात, जे तुमच्यासाठी अडखळण आहेत, जे कदाचित तुमचे शत्रू असतील, कदाचित त्यांनी तुमचं नाव खराब केलं असेल. का? परमेश्वराने सांगितले म्हणून आपण करू शकत नाही का? मग फायदा काय? आपण येशू येशू आपण एवढं बोलतो, आपण प्रार्थना करतो, जर आपलं हृदय बदललं नाहीये, जर ते प्रेम आपल्यामध्ये आलं नाही, तर आपण खरे ख्रिस्ती आहोत का? हालेलुया. ब्लेस देम, फॉरगिव्ह देम. राग आला, चिडचिड झाली, देन गो इन टू युअर क्लोजेट. दार बंद करा आणि प्रार्थना करा, प्रभू का मला राग येतोय, का मी माफ करू शकत नाही, का माझ्यामध्ये सहनशीलता नाहीये. होली स्पिरिट विल ब्लेस यू. कारण सहनशीलता हे पवित्र आत्म्याचं फळ आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. चेंज युअर वर्ड्स, चेंज युअर सिच्युएशन. जे पाहिजे ते सगळं आपण मिळवतो विश्वासाने. आपलं तारण पण कसं झालंय माहिती? फक्त मनात ठेवून तारण नाही झालं. बायबल सांगतं विश्वासाने, कृपेच्या द्वारे आपलं तारण झालंय. तुम्ही तुमचा विश्वास बोलून कबूल केला, तुम्हाला बोलून कन्फेस करावं लागलं. जसं रूथने तिचं पूर्ण नाही का ब्लड लाईन चेंज केली तिच्या कन्फेशन द्वारे, आपणही तेच केलंय. प्रेज द लॉर्ड. आपण पहिले पापी होतो, वाईटात होतो, त्या मृत्यूच्या मार्गावर होतो, नरकासाठी नेमलेले होतो. आपण कम्प्लिटली त्या गोष्टी चेंज केल्या. आपण आपली डेस्टिनी चेंज केली कन्फेशन द्वारे, की येशू ख्रिस्ताला मी माझा तारणार आणि प्रभू म्हणून स्वीकारते. हालेलुया. ह्या प्रार्थनेद्वारे, ह्या कन्फेशनद्वारे आपण आपली डेस्टिनी चेंज केली. ज्या वेळेस आपण स्वीकारला, आपण प्रार्थना केली, नाउ वी आर कॉन्फिडंट की आमचा परमेश्वर आमच्या सोबत आहे, नरकाची सत्ता आमच्यावर नाहीये. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. युअर वर्ड्स कॅरी पॉवर. तुमचे शब्द महत्वाचे आहेत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड.